नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण 69 अध्यायांपर्यंत श्रवण केले. पुढील भाग बघण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांच्या फोनमध्ये मराठी भाषा आहे त्यांनी सभासत्व घ्या या बटनवर क्लिक करायला विसरू नका. अध्याय 70, भगवतीचे तिरोधान आणि प्राकट्य. व्यास म्हणाले, हे राजा, मी समूवंश आणि सूर्यवंशातील काही श्रेष्ठ राजांची चरित्रे तुला कथन करतो. त्या राजांनी भगवती परमशक्तीच्या कृपेनेच मोठे यश आणि प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. कारण देवी प्रसन्न झाल्यानंतर अप्राह्य असे काहीच राहत नाही. जे पदार्थ विभूती, ऐश्वर्य, कांती आणि शक्तीने संपन्न असतात तेथे देवीचा अंश विद्यमान असतो, त्यात शंका नाही. अनन्य राजे भगवतीच्या उपासनेमुळे संसाररूपी वृक्षाचे मूळ काढून काढण्यासाठी कुठारूपी झाले आहेत. म्हणून नीटपणे भगवतीची सेवा कर. धान्याची इच्छा असणारा शेतकरी जसे तृणाकडे लक्ष देत नाही, त्याचप्रमाणे इतर सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून भगवतीच्या सेवेत मग्न राहा. हे राजा, एकदा हलहाल प्रभूती महापराक्रमी असे दैत्य प्रबल झाले. त्यांनी तिन्ही लोकही जिंकली. त्यांनी ब्रह्मदेवाकडून प्राप्त केलेल्या वरामुळे ते खूपच गर्विष्ठ झाले. त्यांनी सैन्य घेऊन जाऊन कैलास जसे वैकुंठही घेरून टाकला. त्यामुळे शिव आणि विष्णू त्यांच्याशी लढण्यात गुंतले. त्यांना अतिशय कष्ट झाले. त्या दैत्यांना हरवले. त्यांना हे यश शक्तीच्या प्रभावाने मिळाले होते हे माहीत असूनही ते शक्तीची अवहेलना करू लागले. त्यांच्या या अवस्थेचे गौरी आणि लक्ष्मी यांना हसू आले. हे पाहून विष्णू शिव क्रोधित झाले. त्यांनी देवांना दुरुत्तरे केली. हे पाहून गौरी व लक्ष्मी अदृश्य झाला. त्यामुळे विष्णू महेश हे दोघे निस्तेज, विक्षिप्त, शक्तिहीन आणि चेतनहीन बनले. सर्व पाहून ब्रह्मदेव चिंताचूर झाले. या देवांची कार्यक्षमता कोठे गेली असा विचार करू लागले. तेव्हा ते समजून चुकले की भगवतीच्या कोपामुळेच हे सर्व घडले आहे. त्यामुळे ते जरा सतर्क झाले. लगेच त्यांनी आपले पुत्र मनु आणि सनादिकांना बोलवून पाठविले. ते लगेच उपस्थित झाले. ब्रह्मदेव पुत्रांना म्हणाले, मी कार्यव्यस्त असल्यामुळे भगवतीची आराधना करण्यास यावेळी असमर्थ आहे. पराशक्तीच्या कोपामुळे शिव आणि विष्णू विक्षिप्त झाले आहे. त्यामुळे विश्वाचा सर्व भार माझ्यावर पडला आहे. त्यामुळे तुम्ही परमशक्तीची परमभक्ती करून तिला प्रसन्न करून घ्या. त्यामुळे त्यांचे दक्ष आणि आदिपुत्र देवांची आराधना करण्यासाठी वनात निघून गेले. अध्याय 71. सिद्धपीठ आणि शक्ती. ब्रह्मदेवाच्या आज्ञेने वनात गेलेले हे ब्रह्मदेवाचे पुत्र हिमालयात जाऊन भगवतीच्या बीज मंत्राचा जप करू लागले. जप करता करता बराच काळ लोटला. तेव्हा प्रसन्न होऊन देवीने त्यांना दर्शन दिले. विनयपूर्वक दक्ष आणि ब्रह्मदेवाच्या पुत्रांनी तिला नमस्कार केला. तेव्हा देवी प्रसन्न होऊन त्यांना म्हणाली, वर मागा. त्यांनी विष्णू आणि शिव यांना शक्तियुक्त करण्याची विनंती केली. मग दक्ष म्हणाला, हे देवी, माझ्या कुलात तू जन्म घे. तसेच तुझ्या निरनिराळ्या स्थानांची माहिती आणि तुझी पूजाविधीही आम्हाला तू कथन कर. देवीने सांगितले, माझ्या प्रेरणेने गौरी आणि लक्ष्मी या शक्ती उत्पन्न होतील. तसेच मला प्रसन्न करणारा मंत्र मायाबीज मंत्र आहे. माझ्या पूजेचे स्थान संपूर्ण विश्व आहे. ध्यानाला योग्य स्वरूप विराट रूप, सच्चिदानंद स्वरूप किंवा तुमच्या समोर आता असलेले प्रत्यक्ष रूप आहे. एवढे सांगून मणिद्वीपासिनी भगवती अंतर्धान पावली. दक्ष आदी ब्रह्मदेवाकडे गेले व त्यांना सर्व घडलेला वृत्तांत कथन केला. आता हरी हर दोघेही कार्यक्षम बनले. देवीच्या कृपेने त्यांचा अहंकार नष्ट झाला. काही कालाने देवीच्या एका अंशाने दक्षाकडे जन्म घेतला. त्यावेळी तिन्ही लोकातून अभिनंदन झाले. देवांनी पुष्पवृष्टी केली. भगवतीचा सत्यांश स्वरूप म्हणून त्या बालिकेचे नाव सती ठेवले. ती शंकराची भार्या झाली. प्रथमेही ती त्याचीच शक्ती होती. दैवयोगे तिला दक्षाच्या यज्ञाच्या वेळी प्रज्वलित अग्नीत आपल्या देहाचे भस्म करावे लागले होते. पुढे ती हिमालयाची कन्या झाली. शिवाच्या कोपाने तिन्ही लोकी प्रलय झाला. वीरभद्राने भद्रकाली आणि गणांना बरोबर घेऊन तिन्ही लोकांचा संहार करायला आरंभ केला. त्यावेळी ब्रह्मदेव वगैरे शिवाला शरण गेले. दक्षाला मारून त्यांच्या यज्ञाचा विध्वंस करून टाकला. तेव्हा शंकरांनी देवांना अभय दिले आणि दक्षाला जीवदान दिले. तथापि शंकर अतिदुःखाने भ्रमण करू लागले. त्यांना ज्या ज्या ठिकाणी तिची अतिशय आठवण आली त्या त्या स्थानी तिच्या स्मृतिप्रित्यर्थ तिच्या प्रतिमा स्थापन केल्या गेल्या. हे जे कोणी त्या पवित्र ठिकाणी राहून पुनश्चरण करतील त्यांना मंत्रसिद्धी जरूर होईल. व्यास म्हणाले, हे राजा, मी तुला आता त्या देवीची पीठाविषयी कथन करतो. वाराणसीला विशालाक्षी
नैमिषारण्यात लिंगधारणी, प्रयागला ललिता, गंधमातनावर कामुकी, मानस सरोवरात कुमुदा, दक्षिणेत विश्वकामा, उत्तरेत विश्वकाम प्रबोधिनी, गोमांतात गोमती, मंदराचलात कामचारिणी, चैत्ररथा, तमोस्कंदा, हस्तिनापुरात जयंती, कुंजबात गौरी, मलचायनावर रंभा, एकाम्रपीठात कीर्तिमती, विश्वपीठात विश्वेश्वरी, पुष्कर येथे पुरोहिता, केदारपीठात सन्मार्गदायिनी, हिमालवान येथे मंदा आणि गोकर्ण पीठात भद्रकर्णिका, स्थानेश्वरी पीठात भवानी, बिल्कवात बिल्वपत्रिका, त्रिशैल येथे माधवी, भद्रेश्वराला भद्रा, वहा पर्वतात जया, कमलालया येथे कमला, रुद्रकोटी येथे रुद्राणी आणि कालंजरात काली, शालिग्राम पीठात महादेवी, शिवलिंग पीठ येथे जलप्रिया, महालिंग पीठे या ठिकाणी कपिलिका, मोखाट येथे मुकेटेश्वरी, मायापुरीत कुमारी, संतान येथे ललित अंबिका, गयेत मंगला, पुरुषोत्तम पीठात विमला, सहस्रास्त्र येथे उत्पलाक्षी, हिरण्यंशमध्ये महत्पला, विपाशा येथे अधोमाक्षी, पुण्यवर्धन पीठात पांडला, सुपार्श्वमध्ये नारायणी, त्रिकुटामध्ये रुद्रसुंदरी, विपुल येथे विपुला, अचलमध्ये कल्याणी, सह्याद्री पर्वतात एकवीरा, हरिश्चंद्र पीठात चंद्रिका, रामतीर्थांमध्ये रमणा, यमुना पीठात मृगावती, तीर्थ कोटीतीर्थ येथे कोटवी, माधववनात सुगंधा, गोदावरी येथे त्रिसंध्या, गंगाद्वार येथे रतिप्रिया, शिवकुंडामध्ये शुभनंद, देवकी तट पीठात नंदिनी, द्वारकावती येथे रुक्मिणी, वृंदावनात राधा, मथुरा येथे देवकी, पाताळात परमेश्वरी, चित्रकूटात सीता, विंध्याचलात विद्ववासिनी, करवीर क्षेत्री महालक्ष्मी, विनायक पीठात उमा, वैद्यनाथ येथे आरोग्य, महाकाल पीठात महेश्वरी, उष्णतीर्थात अभया, विश्वपर्वतात नितंबा, महेश्वरी पुरात स्वहा, छलगंड येथे प्रचंडा, अमरकंटक मध्ये चंडिका, सोमेश्वर येथे वरारोह, प्रभाक्षेत्री पुष्करावती, सरस्वती पीठात दतेवमात, समुद्र तटावर परावरा, महालयामध्ये महाभागा, पयोक्ष्णी येथे पिंगलेश्वरी, कुलचैत्र तीर्थ येथे सिंहका, कीर्तिक्षेत्रमध्ये अति शांकरी, वर्तक पीठात उत्पला, तिच्या संगमावर लोला आणि सुभद्रा, सिंधवनात माता लक्ष्मी, भरताश्रमात अनंगा, जालधंधर येथे विश्वमुखी, किंकक्षामध्ये तारा, देवतार वनात पृष्टी, काश्मीर मंडलात मेधा, हिमाद्री पर्वतात भीमादेवी आणि विश्वेश्वरी क्षेत्री तृष्टी, कमाललोचन पीठात शुद्धी, कायावरोहण क्षेत्रात माया, शंखोद्धार येथे धरा, पिंडारक क्षेत्री धृती, चंद्रभागा तटावरील क्षेत्री कला, अच्छोद्य पीठात शिवधारिणी, वेना नदी तीरावर अमृता, बद्रीवेनात उर्वशी, उत्तर कुरुक्षेत्रात औषधी, कुशिद दीपात शुकोदका, होमकटात मंथदा, कुमदी पीठात सत्यवादिनी, अश्वतीर्थात वंदनिया, वैष्णवालया येथे निधी, वेद वन क्षेत्रात गायत्री, शिवाच्या सानिध्यात पार्वती, देवलोकात इंद्राणी, ब्रह्मलोकात सरस्वती, सूर्यबिंबात प्रभा, मातृकांमध्ये वैष्णवी, सतीमध्ये अरुंधती, रमादी अप्सरांमध्ये तिलोत्तमा, सर्व प्राणीमात्रांच्या चित्तात राहणारी शक्ती ब्रह्मकला नावाने प्रसिद्ध आहे. जन्मय वर सांगितलेली 108 पीठे आहेत. या सर्व ठिकाणी देवी विद्यमान असते. ही सिद्धपीठे समजतात राजा या पीठांची यात्रा करावी, यथाशक्ती भोजन घालावे, यात सुवासिनी कन्या, ब्रह्मचारी तसेच चांडाळ यांना भोजन द्यावे व मुक्ती प्राप्त करावी. हे 72 देवांनी केलेली देवीची आराधना. जन्मय म्हणाला, हे मुनी, आपण हिमालयाच्या शिखरावरील महान तेजाच्या आविर्भावाबद्दल सांगितले होते. ती हकीकत मला विस्तारपूर्वक सांगा. व्यास म्हणाले, हे राजा, देवी सती नसल्यामुळे जेव्हा सत्तेचा अभाव झाला तेव्हा तारकासुराची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाने त्याला असा वर दिला की शिवाच्या औरस पुत्राशिवाय अन्य कोणाकडूनच तुला मरण येणार नाही. त्यावेळी शिवाच्या औरस पुत्राची कल्पना सुद्धा अस्तित्वात नव्हती. ही गोष्ट माहीत असल्याने तारकासूर फारच गर्विष्ठ झाला होता आणि मानेल तसा क्रूर प्राणाने वागत होता. त्याच्या उपद्रवामुळे सर्व देव त्रयस्थ झाले आणि हिमालयावर जाऊन ते भगवतीचे ध्यान, जप, गुणरचन इत्यादी करू लागले. असा बराच काळ लोटला. तेव्हा एका चैत्रातील शुक्ल पक्षात नवमीच्या दिवशी शुक्रवारी श्रुतीच्या द्वारे जाणण्यायोग्य अशा एका सर्वोत्कृष्ट ज्योतीचा आविर्भाव झाला. त्या दिव्य ज्योतीत कोटी सूर्याचे तेज, कोटी चंद्राची शीतलता होती. त्यावेळी चारी वेद मूर्तमान होऊन त्या ज्योतीची स्तुती करू लागले.
देवांचे नेत्र दिपले म्हणून त्यांनी नेत्र बंद करून घेतले, पण पुन्हा नेत्र उघडल्यानंतर त्यांना सृष्टीसमोर भगवतीच्या दिव्य मनोहर नवयौवना कुमारी तसेच सर्वांग सुंदर मूर्तीचे दर्शन घडले. तिच्या चारही भुजांमध्ये 5 अंकुश होते. तिचा मुखाचा वर्ण डाळिंबाच्या फुलाप्रमाणे लालसर होता. पोशाख लाल रंगाचा होता. अशा त्या भगवतीला देवांनी नमस्कार केला. तो म्हणाला, देवी, ही कृपा तू माझ्यावर केलीस, तसे सर्व वेदांताने सिद्ध अशा तुझ्या स्वरूपाचा बोधही मला करून दे. देवीने ते मान्य केलं. ती श्रुतीमध्ये लपलेले गूढ रहस्य सांगू लागली. अध्याय 13. देवीद्वारा ज्ञानोपदेश. देवी म्हणाली, माझ्या सारुत्पद प्राप्तीसाठी ऐका. प्रथम मी एकटीच होते, आणखी काहीच नव्हते. त्यावेळी मला दत्तांत रूप सद चित्त ब्रह्म म्हणून ओळखले जाईल. हे रूप तर्करहित, निर्देश रहित, उपमारहित आणि अनमाय असे आहे. तिच्यापासून माया नावाची शक्ती प्रगटली. ती माया सती किंवा असती या भेदांपासून अलिप्त अशी विलक्षण वस्तू होती. काही लोक या शक्तीला तप तर काही तिला तम किंवा जड मानतात, पण शैवशास्त्राच्या ज्ञात्यांनी विचार विनिमयांद्वारे निर्णय घेऊन तिला ज्ञान माया प्रधान प्रकृती शक्ती आणि अजा म्हटले आहे. तसेच अन्य विचारकांनी तिला अविद्या असेही म्हटले आहे. अशाच तऱ्हेने वेदांत तिचे विविध नावांनी वर्णन केले आहे. त्या शक्तीत जडवत्व तसेच ज्ञान नाशवत्व दिसल्याचे तिला अस्ति म्हणू लागले. पण चैतन्य हे दिसत नाही. दिसण्याचा गुण आला तर हे जड म्हटले जाते. चैतन्य स्वयंभू प्रकाशित असते, ते परप्रकाशित नसते. त्यामुळे श्रेष्ठ शास्त्रविद त्याला नित्य म्हणू लागले. परक्याचे प्रीती भजन होण्यामुळे त्यात आनंद रूपता असते. माझा पूर्वीही कोठे अभाव नव्हता. मी नेहमीच असते. अन्य सर्व पदार्थ मिथ्या आहेत. मी त्यांच्यात संगती करीत नाही. मी ज्या माझ्या अलौकिक रूपाचे वर्णन केले आहे ते रूप अव्याकृत, अव्यक्त आणि मायाशबल आहे. सर्व शास्त्रात माझे हे रूप सर्व कारणांचे कारण आहे. तत्वांचे आदिभूत आणि सच्चिदानंद विग्रह म्हटले गेले. हे पर्वतराजा, अविद्येत जे ईश्वराचे प्रतिबिंब पडते ते सुखदुःखांचा अनुभव घेणाऱ्या जीव या नावाने विभूषितते. तोच ईश्वर स्वतः या जीवांवर अनुग्रह करण्यासाठी निरनिराळ्या भोगांनी परिपूर्ण अशा या विश्वाची निर्मिती करतो. तथापि तोही माझ्या शक्तीने प्रेरित होऊनच निरंतर कार्य करण्यास समर्थ होतो. अध्याय 74. विराट रूप दर्शन. श्रीदेवी म्हणाली, हे मला माझ्या मायेने संपूर्ण चराचर विश्वाची निर्मिती केली आहे. परमार्थ दृष्टीने पाहिले तर माया ही माझ्याहून भिन्न आहे. व्यावहारिक दृष्टीने जी विद्या आहे तीच माया. दोन्ही तत्वे अभिन्न आहे. मी सूत्रमात्रा आणि विराटात्मक ईश्वरी आहे. ब्रह्मा विष्णू रुद्र गौरी ब्रह्मा वैष्णवी सुद्धा मीच आहे. चंद्र सूर्य नक्षत्र पशु पक्षी चांडाळ चोर व्याघ्र कुरकर्मा सत्यकर्मा महाजन स्त्री पुरुष नपुसक आदी सर्व मीच आहेत. यात काही संशय नाही. जेथे जेथे हे काही पाहण्यात व ऐकण्यात येते ते आत असो अगर बाहेर असो मी सदैव त्यात व्यापक तत्वाने विद्यमान असते. हिमालय म्हणाला, हे देवी, तू तुझ्या या सर्व अभिमानी रूपाचे वर्णन केलेस. त्या रूपात मला दर्शन दे. व्यास म्हणाले, हे जन्मय. सर्वांनी त्याला अनुमोदन दिले. त्यामुळे देवीने आपले विराट रूप प्रगट केले. देवीचे मस्तक आकाश, चंद्र सूर्य तिचे नेत्र, दिशा कान, वेदवाणी, वायू प्राण, विश्व हृदय, पृथ्वी, जांघा, पातळ नाभी, ज्योतिषचक्र, हृदयस्थल, महरलोक ग्रीवा, जनलोक मुख होते. सत्यलोकाच्या खाली तपलोक ललाट, इंद्रादी बाहू होता, सप्तश्रोत होते, अश्वदीप नासिका होता, गंध घानेंद्रिय अग्निमय मुख होते आणि दिनरात्री पापण्या होत्या. सर्व देवांनी विराट रूपी भगवतीचे दर्शन केले. तिचे हे अमाप तेज पाहून त्यांचे डोळे दिपले. त्यामुळे त्यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितले की, हे भगवती, आम्हावर कृपा कर आणि तुझे मनोहर रूपच आम्हाला आता दाखव. हे ऐकून भगवतीने विराट रूपात अंतर्धान पाहून मनोहर रूपात देवांना दर्शन दिले. अध्याय 75. देवी पूजनाचे प्रसंग. हिमालयाने भगवतीला म्हटले, आता तू आपल्या पूजनाचा संयमक विधी सांगण्याची कृपा कर. श्रीदेवी म्हणाली, माझी पूजा बाह्य आणि अभयंकर अशा 2 प्रकारची आहे. बाह्य पूजेचेही 2 प्रकार आहेत, वैद्यकी आणि तांत्रिकी. मूर्तीभेदामुळे वैद्यकी पूजेचीही आणखी 2 प्रकार आहेत. वैद्यकी पूजा वैदिक कार्यपद्धतीने करतात. तंत्र पूजा तांत्रिकी असते. वैद्यकी पूजा करायची म्हणजे प्रथम शांत आणि सावधान चित्ताने दंभ आणि अहंभाव सोडून द्यायचा आणि देवीचे रूप मनात आणायचे. मग एकाग्र करायचे आणि त्याच्या स्थितीत जप ध्यान पूजन हे कार्य करायचे असेल
ते करायचे. जी व्यक्ती सर्व विषयांचा त्याग करून मला शरण येते किंवा अहंकार सोडून देऊन प्राणिमात्रांवर दया करते, अशा व्यक्ती त्या संन्यासी असोत, वानप्रस्थी असोत, अगर ब्रह्मचारी वा गृहस्थ असो, मी त्यांच्या अंधकाराला ज्ञान सूर्याने नष्ट करते, असा हा वैदिक विधी आहे. आता दुसरा प्रकार म्हणजे प्रकार मूर्ती. वेदी सूर्य, चंद्राचे मंडल, जल, बाणाकार, चिन्ह, तंत्र, महानपट किंवा हृदय कमलावर माझ्या परात्पराचे ध्यान करावे किंवा सगुण रूपाचे म्हणजे सौंदर्यमयी संपूर्ण शृंगारांनी सुशोभित भक्ताच्या दुःखाने कातर झालेली प्रसन्न वंदना, डोक्यावर चंद्र आणि मोर मुकुट धारण केलेली, पाश अंकुश व वर अभय मुद्राधारिणी परमानंद रूपिणी अशा प्रकारे ध्यान करणाऱ्याने श्रद्धेनुसार द्रव्य एकत्र करून माझे पूजन करावे. अभ्यंतर पूजा माझ्या ज्ञानात विलीन होते आणि उपाधिरहित ज्ञान माझे परमरूप आहे, म्हणून आपले आश्रयहित चित्त माझ्या ज्ञानमय स्वरूपाशी संलग्न करावे. एकाग्र चित्ताने माझे केलेले चिंतन हे जन्म मरण क्रिया नाहीसी करते. अध्याय 76 पूजन विधान आणि फलश्रुती. श्रीदेवी म्हणाली, आता ब्रह्मपूजा प्रातकाली उठून मस्तकातील ब्रह्मरंध्रात एका उज्ज्वल कमलाचे ध्यान करावे. कापराप्रमाणे पांढऱ्या शुभ्र रंगाच्या कमळात गुरुदेवाचे ध्यान चिंतावे. नंतर कुंडलिनी देवीचे ध्यान करावे. प्रथम भगवतीचे रूप प्रकाशपुंजा समान कुंडलिनीत तेज रूप अमृतमय झालेले दिसेल. शिशुमनात नाडीत दिसणारे तिचे स्वरूप अबेले समान असेल. अशा त्या आनंद स्वरूपिणी देवीला शरण जावे. ध्यानानंतर कुंडलिनी शिकेमध्ये सचितानंद रूपिणीचे ध्यान करावे. द्विजांनी अग्निहोत्र करावे. हवन करून त्यानंतर आपल्या आसनावर बसून पूजेचा संकल्प घ्यावा. भूतशुद्धी करून क्रातृका न्यास करावा. न्यासांचा पर्व र मायाबीजाचा उल्लेख आणि नित्य प्रतिपूजन यावेळी हा न्यास करावा. मूलाधारांमध्ये अहकार, हृदयात रकार, भ्रूमध्ये इकार आणि मस्तकात हिकार यांचा न्यास करावा. त्या या मंत्राचा अनुसरून सर्व न्यास करावे आणि आपल्या देहात एक दिव्य पीठ असल्याची कल्पना करून तेथे धर्म वगैरे सर्व शुभकर्म एकच आहेत असे मानावे आणि त्यांचे ध्यान करावे. या ध्यानाने प्राणायामातून माझे हृदय कमल फुलले आहे आणि त्यावर देवी विराजमान झाली आहे असे मानावे. ब्रह्मा, विष्णू, रुद्र, ईश्वर आणि सदाशिव हे देवीच्या पादमुलांपाशी निवासित मानावे. शक्तितंत्रात ब्रह्मादी विष्ट रूपात परिणित असतात. अशा प्रकारे ध्यानद्वारा मानसिक भोग पदार्थांनी देवीचे पूजन करावे. जप करावा. जपही देवीला अर्पण करावा. नंतर अर्घ्य घ्यावे. सर्व पूजापात्र तसेच पूजा वस्तू पुढे ठेवून ओम फट मंत्राने शुद्ध कराव्या. दिग्धबंधही याच मंत्राने करावे. समाप्तीनंतर गुरुला प्रणाम करावा. नंतर बाह्यपूजन करावे. बाह्यपीठाला आवाहन करून वेदमंत्राने प्राणप्रतिष्ठा करावी. आसन, आवाहन, अर्घ्य, पाद्य, अचमन तसेच स्नान करून 2 वस्त्र भेट द्यावी. आभूषणांनी विभूषित करावे. मग गंध, पुष्पादी पदार्थ आपली श्रद्धा भक्ती यांच्या अनुसार देवीला अर्पित करावी. मग यंत्रस्थानी आवृत्त देवांचे पूजन करावे. जर दैनिक पूजन करणे शक्य नसेल तर शुक्रवारी करण्याचा नियम करावा. आता आवृत्त देवांचे पूजन प्रथम मूलदेवीचे ध्यान करावे. ती प्रभाव स्वरूपिणी आहे. तिचा प्रकाशही तिन्ही लोकात व्याप्त आहे. विविध उपचारांनी त्या अंगदेवताचे पूजन करावे. पुष्प, चंदन, गंध आदी सुगंधित द्रव्य तसेच नैवेद्य, पान, दक्षिणा, तर्पणादी द्वारा देवीला प्रसन्न करून घ्यावे. सहस्रनामाने देवी अधिक संतुष्ट होते. कवच तसेच अहं रुद्रेबी हा सूक्त, देवे अथर्वशीर्ष मंत्र तसेच महाविद्याने देचे महामंत्र म्हणून देवीला प्रसन्न करून घ्यावे. नित्य हवन करावे. ब्राह्मण सुवासिनी यांना भोजन घालावे. मग ज्या क्रमाने आवाहन केले होते त्याच्या उलट क्रमाने विसर्जन करावे. देवीचे संपूर्ण आराधन श्रीम मंत्राने होते, कारण हे सर्व मंत्राचे नाक आहे. हा मंत्र आरशाप्रमाणे आहेत. यात देवीचे प्रतिबिंब सदा दिसते. अशा तऱ्हेने उपासना करणारा मणिद्वीप प्राप्त होतो. अध्याय 77 देवीकडून मनुला वरदान. जन्मय म्हणाला, हे मुनिवरा, आपण सूर्य चंद्रवंशात होऊन गेलेल्या राजांच्या सत्यकथा वर्णन केल्या आणि त्या मी ऐकल्या. आता मला सांगा की कोणकोणत्या मंत्रात कोणकोणत्या ठिकाणी कशा प्रकारे देवी जगदंबेची पूजा केली जाते. तिच्या विराट रूपांचे वर्णनही करा. व्यास म्हणाले, ऐक.
पुराणकाळची गोष्ट आहे. नारदांना विष्णूने सांगितले होते की विश्वाचे तत्व कथन करतो, ज्यामुळे मृत्यूलोक निवासियांचा भ्रम दूर होतो. मी मागेही सांगितले होते की जगत तत्व भगवतीच आहे असे ऋषी, देव, गंधर्व इत्यादी सर्व ज्ञानीजन म्हणतात. तीच देवी सृष्टी निर्माण करते, तीच पालन आणि संहार करता त्रिगुणात्मिका आहे. सिद्ध पुरुषांनी तिचे पूजन केले, स्मरण केले, जिने त्यांचे संकटांचा नाश केला आणि त्यांना मोक्ष दिला. तिचे स्वरूप वर्णन मी तुला सांगतो. प्रतापी स्वयंभूनवादी मनु ब्रह्मदेवाचा पुत्र होय. त्याची पत्नी शतरूपा होती. हाच मनु मंत्राचा प्रवर्तक झाला. एकदा मनु आपल्या पिताकडे ब्रह्मदेवाकडे गेला. जेव्हा प्रजापती ब्रह्मदेव म्हणाले, हे पुत्रा, तू देवी श्रीची उपासना कर, कारण ती प्रसन्न झाली म्हणजे प्रजेची सृष्टी चांगल्या प्रकारे होईल. पित्याचे बोलणे ऐकून स्वयंभूने मनु जगन्मातेचे स्मरण चिंतन करू लागला. तेव्हा मनुवर प्रसन्न होऊन देवी म्हणाली, हे ब्रह्मपुत्र, तू वर माग. तेव्हा मनु म्हणाला, हे कृपामाई देवी, तू प्रसन्न झाली असलीस तर असे काही कर की ज्यामुळे प्रजासृष्टीचे काम निर्विघ्नपणे होईल. देवीने तथास्तु म्हटले आणि ती अंतर्धान पावली. मग मनु ब्रह्मदेवाकडे गेला आणि म्हणाला, मला इष्ट अशी जागा सांगा जेथे मी देवेश्वराचा यज्ञ करील. तेथे निवास करून मी प्रजेची पुष्ककला रूपाने सृष्टी करू शकेल. ब्रह्मदेव विचारात पडला. अध्याय 78 वराहावतार प्रसंग. ब्रह्मदेव विचार करीत असतानाच तेथे मनु, मरीची तसेच अन्य देवही उपस्थित होते. ब्रह्मदेवांना नाकासमोर एक छोटा वराह येताना दिसला. तो जसजसा जवळ येत होता तस त्याचा प्रचंड देह जाणू लागला. त्याच्या घुरघुर आवाजाने तसेच त्याच्या प्रचंडपणाने ब्रह्मदेवांनी ओळखले की हे वराह रूप घेतलेला हा विष्णू भगवान आहे. म्हणून त्यांनी सर्व मिळून त्याचे स्तवन केले आणि ब्रह्मदेव म्हणाले, बघ, ही पृथ्वी पाण्यात बुडते आहे, तिला वाचव. त्याच कार्यासाठी जन्म घेतलेल्या त्या वराहाने पृथ्वीला वाचविले. अध्याय 79 सृष्टीचा प्रारंभ. ब्रह्मदेव आपल्या मुलाला स्वयंभू मनुला म्हणाले, आता तू या पृथ्वीवर राहून सृष्टी कार्य कर. नंतर ब्रह्मदेव आपल्या स्थानी निघून गेले. स्वयंभू मनुचे उत्तानपाद आणि प्रियव्रत असे दोघे पुत्र आणि 3 कन्या होत्या. आकुती, देहुती आणि तिसरी प्रसूती. मनुने आपली मोठी कन्या रुचीला, दुसरी कर्दम आणि तिसरी दक्षाला दिली. रुची, आकुती यांचा यज्ञपुरुष नावाचा मुलगा, कर्दम, देहुती यांचा मुलगा कपिलदेव हे संख्याशास्त्राचे आचार्य म्हणून प्रसिद्ध होते. दक्ष, प्रसूती यांच्या कन्येपासून देव, मनुष्य, पशु इत्यादींची निर्मिती झाली. स्वयंभू मंत्रावतार. ज्या यज्ञपुरुषाचा अवतार झाला त्यानेच आपल्या पित्याचे रक्षण देवांच्या मदतीने केले. महायोगी कपिल यांनी आपल्या आश्रमातच आता देवहतीला ज्ञानोपदेश केला. त्यांच्या ज्ञानापुढे सर्व विद्या प्रवाहीन झाल्या. त्यांनी ध्यानयोग आणि अध्यात्मक ज्ञान यांचाच विशेष रूपाने प्रसार केला. त्यांचे कपिलशास्त्र प्रसिद्ध आहे. महायोगी संख्याचार्य कपिल आपल्या मातेला उपदेश दिल्यानंतर पुलह मुनींच्या आश्रमाकडे गेले. अध्याय 80 स्वयंभूद्वारा प्रज उत्पत्ती. स्वयंभू मनुचा श्रेष्ठ पुत्र प्रियवर, सत्यपारायण आणि पित्याचा परमभक्त होता. विश्वकर्माची सुंदर कन्या ब्रहिष्मती हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. ती शीलवान होती. तिला 10 अतिशय गुणवान पुत्र झाले आणि ऊर्जस्वती नावाची कन्या झाली. ते 10 पुत्र इंद्र, इद्माजीव, यज्ञबाहू, महावीर, रुक्म, शुक्र, धृतपुष्ट, सवण, मेधातिथी, अग्निहोत्र आणि कवी हे 10ही अग्निरूप मानले जातात. या 10 पैकी कवी, सवण आणि महावीर या तिघांनी वैराग्य धारण केले. ते आत्मविद्याचे ज्ञाते झाले. प्रियव्रताच्या दुसऱ्या पत्नीचे उत्तम, तामस आणि रैवत असे 3 पुत्र प्रसिद्ध होते. ते तिघेही एकेका दराचे अधिपती झाले. प्रियव्रताचे शासन पृथ्वीवर होते. एकदा या राजाने आपल्या योग बलाने सूर्या इतका तेजस्वी रथाने पृथ्वीला 7 प्रदक्षिणा घातल्या आणि सर्व राज्यात प्रकाश पसरविला. या 7 परिक्रमांच्या रेखांचे पुढे 7 समुद्र तयार झाले. अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.